नमस्कार, मी अमोल जाधव. आपण पाहत आहात पुणे सुपरफास्ट. मंचरची 13.5 एकर जमीन ही निगटवडीच्या घशात अशी एक वृत्तपत्रांना आज बातम्या आल्या आहेत. या बातमीवरून मंचर नगरपंचायतीची जागा जी आहे ती निगोटवाडी ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यात आलेली आहे असे काही सामाजिक कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. नक्की हा विषय काय आहे त्यावर सविस्तर बोलण्यासाठी आपल्यासोबत वसंत बानखिले आहेत, ज्यांनी ह्या सगळ्या विषयामध्ये हात घातला आहे. त्यांनी याबाबत आरोप केले आहेत. नक्की काय विषय आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. भाऊ नमस्कार. नमस्कार. हे जो आरोप केला आहे, बातम्याही काय आल्या आहेत, नक्की विषय काय आहे तो मंचरकरांना समजून सांगा. मंचर ग्रामपंचायतच्या मालकीची 152 नंबर गट नंबर 152 ही जमीन निगुटवाडीच्या हद्दीमध्ये जरी असली तरी ती जमीन भोगवटादार म्हणून मंचर ग्रामपंचायतची त्याच्यावरती गेल्या अनेक वर्ष नोंद झालेली आपल्याला सातबाऱ्या उतार्यामध्ये दिसते. परंतु येत्या 15 दिवसापूर्वी निगुटवाडी गावची म्हणजे ग्रामपंचायतीची कब्जेदार सदरी नोंद झालेली आपल्याला सातबाऱ्यामध्ये आढळते. अचानक असं काय झालं की जेणेकरून मंचर ग्रामपंचायतीच्या मालकीची असलेली जमीन ही अचानक निगुटवाडी गावाच्या नावावरती फिरवण्यात आलेली आहे. या संदर्भामध्ये आपण जर विचार केला तर माझी वसुंधरा अंतर्गत मंचर नगरपंचायतीने CRS त्याचप्रमाणे मंचर ग्रामस्थांच्या करातून कोट्यावधी रुपयाचा खर्च करून अनेक झाडे लावलेली आहे. मियावाकी गार्डनचा प्रकल्प त्या ठिकाणी उभा केला आहे. 13.5 एकर क्षेत्रातील जमिनीमध्ये तो प्रकल्प आपल्याला उभा राहिलेला दिसतो. राज्य शासनाची कोट्यवधी रुपयाची बक्षिसे देखील हाच प्रकल्प दाखवून मंचर नगरपंचायतचे CO सन्माननीय गोविंद जाधव साहेब यांनी मिळवली. हा अतिशय एक चांगला उपक्रम त्यांनी माझी वसुंधरा अंतर्गत राबवला. आणि जर कोट्यवधी रुपये खर्च आपण जर दुसऱ्याच्या गावामधील असलेल्या जमिनीवरती खर्च करणार असेल तर हा सगळा संशयात्मक प्रकार आहे. अंदाजे निगुटवाडी ग्रामपंचायतीकडे ती जमीन कधी वर्ग झाली? एक 15 दिवसापूर्वी ती निगुटवाडी ग्रामपंचायतच्या नावावरती झालेली आपल्याला सातबाऱ्या उतारामध्ये दिसते. बरोबर. याआधी ती जमीन कुणाच्या नावावर होती? ती या अगोदर ती जमीन मंचर ग्रामपंचायत म्हणून नोंद होती. बरोबर. जर ती मंचर ग्रामपंचायत म्हणून नोंद असेल आणि त्याच्यावरती जर अधिकाऱ्यांनी खर्च करून जे काही मियावाकी गार्डन असेल किंवा इतर काही प्रोजेक्ट केले असतील तर त्याच्यात गैर काय आहे? कारण ऑलरेडी ती होतीच नगरपंचायतीकडे मंचरकडे. मग अचानक असा कोणता विषय झाला की जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आता लागू झालेल्या आहे. मंचर नगरपंचायतीची निवडणूकसुद्धा या दरम्यान होत आहे. मग असा अचानक कोणती वेळ आली की ती जमीन एकाएकी निगुटवाडी ग्रामपंचायतच्या नावावरती करण्यात आलेली आहे. आणि वास्तविक पाहता निगुटवाडी ग्रामपंचायतीने आणि शेवळवाडी ग्रामपंचायतीने या मंचर नगर विकासमध्ये मंचर नगरपंचायतीच्या नगरपंचायतीमध्ये विलीन होण्याचे दोन्ही गावाचे प्रस्ताव पाठवलेले असताना असा कोणता कारण पडलेलं आहे का जेणेकरून ती जमीन ती त्यांनी त्यांच्या नावावरती करून घेतलेली आहे? का एका बाजूला ग्रामपंचायतीचे विलिनीकरण नगरपंचायतीमध्ये व्हावं असा अर्ज देता आणि एका बाजूला मंचर नगरपंचायतीची जमीन मालकी हक्काची ती निगुटवाडी ग्रामपंचायतीच्या नावावरती करायची. मग याच्यामधलं राजकारण मंचरच्या ग्रामस्थांना समजलं पाहिजे का जेणेकरून हे काय प्रकार आहे? याच्यामध्ये नक्कीच जे काय आहे जी जमीन मंचर ग्रामपंचायतीच्या नावावरून निगुटवाडी ग्रामपंचायतीच्या नावावरती झाली इथपर्यंत ठीक आहे. तुम्ही याबाबत आरोप करता, तक्रारी करतात. मात्र कुठंतरी हे करत असताना एखादी स्थावर मालमत्ता असेल ती जर दुसऱ्याच्या नावावर जर हस्तांतरण करायचं असेल तर त्याकरता खरेदी खत असेल किंवा कोणताही आदेश असेल
किंवा काही दस्त असेल त्याच्यावर नोंदणी करून तो फेरफार केला जातो. मात्र असं काही या प्रकारात घडलं आहे का? माझ्या माहितीप्रमाणे मला जेव्हा हा सातबारा पाहायला मिळाला त्यावेळेस तो भोगवाटा क्रमांक 1ची जमीन असती ती मालकी हक्काची असती. वास्तविक पाहता मालकी हक्काची जमीन असताना एकतर त्या मालकाला विचारलं पाहिजे, एक तर सातबारा तो खरेदी खतानी होतो, नाहीतर त्या मालकाला नोटीस काढून त्या मालकाला त्याचं म्हणणं मांडण्याचा अधिकार असतो. मंचर नगरपंचायतीला निगुटवाडी म्हणण्यापेक्षा ह्या तालुक्याचे तहसीलदार ज्यांनी हा सगळा उद्योग केलेला आहे त्यांनी मंचर नगरपंचायतीला ह्या संदर्भामध्ये कोणत्या प्रकारच्या नोटिसा काढलेल्या आहे त्याचं उत्तर वास्तविक पाहता तहसीलदार असतील आणि मंचर ग्रामपंचायतचे जे CO आहेत सन्माननीय गोविंद जाधव यांनी ग्रामस्थांना दिलं पाहिजे. माझ्या म्हणण्याप्रमाणे हे 1 ते 2 दिवसामध्ये हा उतारा आपल्याला निगुटवाडी ग्रामपंचायतच्या नावावरती झालेला दिसतो. जेणेकरून याचे तारखा जर आपण सगळ्या मेळ घातला तर एवढं तातडीच्या सुनावणी होऊन त्यामध्ये नगरपंचायतीला नोटीस बजावलं असं एका बाजूला म्हणता, परंतु ते नोटीस त्या ठिकाणी आलेलं आहे का नाही याचीसुद्धा खात्री जमा हे मला माहीत नाही. हे वास्तविक पाहता शिवोंनी याची उत्तरं दिली पाहिजे. कारण 13.5 एकर म्हणजे कोट्यवधी रुपयाचा भूखंड आपण कोणताही आपल्याला विचारणं न होता एखाद्या गावाला परस्पर पद्धतीने का आपल्या संमतीने दिला जातो आहे याचं उत्तर प्रशासक म्हणून त्यांची जबाबदारी आहे. कारण आता ग्रामस्थ कोणी नाही आहे, त्याच्यामुळे ही संपूर्ण जबाबदारी सन्माननीय गोविंद जाधव साहेब यांची आहे. त्यांना मंचर ग्रामस्थांना या संदर्भात उत्तर दिलं पाहिजे, जेणेकरून आत्तापर्यंत चाललेला हा सगळा मंचरचा कारभार पाहता या प्रशासकीय काळामध्ये त्याच अजून एका प्रकरणाची भर पडलेली आहे का या प्रकरणामध्ये 13.5 एकरच्या भूखंडामध्ये तुम्ही कशा प्रकारे लक्ष दिलं पाहिजे. इथं लोक इंचा फुटाफुटावरून मारामाऱ्या भांडणं करतात, परंतु 13.5 एकर जमीन परस्पर दिली जाती घेतली जाती हे ग्रामस्थांना न विचारता कसं काय होते. मग याचं उत्तर आणि याचा खुलासा हे सन्माननीय गोविंद जाधव साहेब यांनी केला पाहिजे. एक विषय असा आहे का मंचर ग्रामपंचायत होती, त्याच्यानंतर मंचर ग्रामपंचायतीचं विभाजन होऊन निगुटवाडी ग्रामपंचायत झाली, शेळवाडी ग्रामपंचायत झाली. हे पाहायला गेलं तर ती पूर्वीची जी आहे ती एकच ग्रामपंचायत होती. मग त्यामध्ये करत असताना काहीतरी चूकदुरुस्त झाल्या असं तुम्हाला वाटत नाही का? किंवा त्या ठीक आहे आता जे काही त्यांच्या नावावरती जमीन झाली तिथपर्यंत ठीक आहे, नक्की याच्या मागं काय आहे? तसं पाहायला गेलं तर जुनं हे सगळं मंचरच नगरपंचायत होती. मग नक्की तुम्ही शोध घेतला का याबाबत काही? नाही, मी या संदर्भामध्ये शिवनशी बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु शिवनचं त्या संदर्भात काय म्हणणं असेल तर ते मेनली म्हणले का मी माझ्या पद्धतीने त्या प्रश्नाला त्या नोटीस मला आलेली नाही आहे अजून, आणि ती जर नोटीस मला असं तुम्हाला शिवनने सांगितलं? शिवनशी मी ऑफिशियली तिथं जाऊन त्यांना विचारलं. म्हणजे पाहायला गेलं तर मंचर ग्रामपंचायतीचं नाव कमी करत असताना आणि त्याच्यावरती निगुटवाडी ग्रामपंचायतीचं नाव चढवत असताना प्रशासनाची कोणत्याही प्रकारची नोटीस आली नाही, महसूलची कोणत्याही प्रकारची नोटीस मंचर नगरपंचायतला आली नाही असं त्यांनी तुम्हाला सांगितलं? बरोबर आहे, असं तुम्हाला शिवोनी सांगितलं? हां, शिवोंना मी विचारल्यानंतर तुम्हाला या संदर्भामधल्या नोटीस तहसीलदारांनी काढलेल्या आहे का? ते म्हणले आमच्याकडं कोणत्याही प्रकारचं टपाल वगैरे काही उपलब्ध झालेले नाही याच्यावरून. याच्यामध्ये आता तुम्ही कुठंतरी मध्ये आरोप करत असताना मंचरच्या शिवोंवरती हे आरोप केलेत, तुम्हाला काय म्हणायचे नक्की? त्यांचे आरोप काय करताय तुम्ही? आरोप करता म्हणजे 13.5 एकरचा आज कोट्यवधी रुपयाचा भूखंड, तुम्ही जबाबदार अधिकारी आहात, तुम्ही एक जबाबदारीने या ठिकाणी आहात, तुमच्या मालकी हक्काचा भूखंड कोणी जर परस्पर दुसऱ्याच्या नावे वर्ग करत असेल तर आपण प्रशासक म्हणून इथं काय करताय? इथं आपली भूमिका स्पष्ट पाहिजे का आपली जमीन ही आपल्या गावाला मिळाली पाहिजे, जेणेकरून तो भूखंड जो दुसऱ्यांच्या नावावरती झालेला आहे त्या संदर्भामध्ये त्यांनी लोकांना सांगितलं पाहिजे, ग्रामस्थांना सांगितलं पाहिजे का बाबा माझा याच्यामध्ये काय रोल आहे हे त्यांनी एकदा यामध्ये ज्या बातम्या झाल्या नक्की हा भूखंड किती आहे? नक्की 17.5 का 13.5 एकर आहे? नक्की 13.5 एकर, 5 हेक्टर आणि काहीतरी 5 हेक्टरचा भूखंड आहे. म्हणजे 13.5 एकर. 13.5 एकर आणि 12 गुंठे अशी वरती. नक्कीच हे होते वसंत बानखेले, ज्यांनी ह्या सगळ्या विषयाला कुठंतरी समाजासमोर आणली. मात्र हे सगळं पाहता मंचर नगरपंचायतीची 13.5 एकर जमीन जी मंचर ग्रामपंचायतीच्या नावावर होती, ती मंचर नगरपंचायतीचे आत्ताचे जे काही प्रशासन आहे त्यांना महसूल विभागाने न कळवता थेट ती निगुटवाडी ग्रामपंचायतीच्या
नावावर केली आहे असं यांचा आरोप आहेत। याबाबत काय सत्यता आहे ते आपण येणाऱ्या काळात पाहणारच आहोत। मात्र नक्की याच्यामध्ये कोणता आदेश झाला आहे का किंवा याबाबत कोणतं हस्तांतरणाबाबत कोणतं कायदेशीर प्रक्रिया झाली आहे का याबाबतही आपण चौकशी करणार आहोत। परंतु 13.5 एकर मंचरमधली जी काही मालमत्ता आहे ही खूप मोठी, 13.5 एकर म्हणजे आज खूप मोठी मालमत्ता आहे। तसं पाहायला गेलं तर मंचरमध्ये जे काही आपल्याला नवीन प्रोजेक्ट करण्यासाठी किंवा नवीन मंचरसाठी लागणारी जागा आता उपलब्ध नाही आहे। त्याच्यामुळं हा जो प्रश्न आहे हा महत्त्वाचा आहे। अमोल जाधव, पुणे सुपरफास्ट, मंचर। तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा। स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज। आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार। आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54।